विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA BCom BSc प्रथम वर्षातील द्वितीय सत्रातील द्वितीय भाषा मराठी म्हणजेच SL मराठी याचा अभ्यास करत आहोत. आपण मागच्या तासामध्ये व्याकरणाचा घटक पाहिला होता. त्यामध्ये प्रयोग विचार आणि मराठी प्रमाण लेखन विषयक नियम यांचा आपण सविस्तर आणि अभ्यास केलेला आहे. यानंतर आपल्याकडे जो दुसरा विभाग आहे तो आहे गद्य विभाग. गद्य म्हणजे धडे, म्हणजेच आपण गद्य स्वरूपात जे जे लेखन करतो त्या सर्वांचा समावेश गद्य विभागामध्ये करण्यात आलेला आहे. तर या गद्य विभागामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे लेखन आहे. यामध्ये कथा आहे, वैचारिक आहे, ललित स्वरूपाचं लेखन आहे. तर यातील जो पहिला घटक आहे तो आहे झेल्या, आणि ती आपल्याला कथा या स्वरूपात आलेली आहे. तर यांचे जे लेखक आहे झेल्या या कथेचे ते आहेत व्यंकटेश माडगुळकर. हे मराठीतील एक महत्त्वाचे आणि प्रथितयश लेखक मानले जातात. यांचं पूर्ण नाव आहे व्यंकटेश दिगंबर माडगुळकर. यांचा जन्म झालेला आहे 1927 मध्ये आणि मृत्यू झालेला आहे 2001 मध्ये. तर ज्या काळामध्ये नवकथेचा जो एक प्रवाह आला होता, नवकथा म्हणजे सोपी सुटसुटीत आणि लहान स्वरूपाची कथा जी होती त्यापैकी एक हे मानले जातात. यांच्या कथा या प्रादेशिक आणि ग्रामीण स्वरूपाच्या आहेत. म्हणजे एक तर खेड्याविषयी लिहितात किंवा एखाद्या प्रदेशातलं वातावरण त्यांच्या कथेमध्ये असतं. तर यांच्या कथा कादंबरीकार आणि नाटक म्हणून हे ओळखले जातात. यांच्या नावावर प्रवास वर्णन आणि ललित गद्य देखील आहे. यांचे जे गाजलेल्या कथासंग्रह आहेत ते आहेत मानदेशी माणसं, जांभळाचे दिवस, गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, हे सगळे कथासंग्रह आहेत. या उलट त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत ज्या भरपूर गाजल्या. त्याच्यातली पहिली आहे बनगरवाडी, वावटळ, सत्तांतर, करुणाष्टक इत्यादी. याशिवाय त्यांच्यावर जे ललित गद्य लिहिलेलं आहे ते आहे तू वेडा कुंभार, ललित गद्य आहेत नागझिरा, जंगलातील दिवस, आणि नाटक आहे तू वेडा कुंभार आणि सती. त्यांचं जे सत्तांतर नावाची जी कादंबरी आहे तिला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि अंबेजोगाईला जे 1983 मध्ये साहित्य संमेलन झालं होतं अखिल भारतीय स्वरूपाचं, त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर अशा प्रकारे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या लेखनामध्ये त्या काळामध्ये सर्वात प्रथम ग्रामीण जीवन आणि एकंदरीत समाज रचना व निसर्ग यांच्यातला मांडणी त्यांनी केली होती. त्यांचं लेखन हे प्रामुख्यानं व्यक्तिचित्रणात्मक असल्यासारखं जाणवतं. आणि हे जे व्यक्तिचित्रण आहे ते फार सूक्ष्मपणे करतात. तर अशा पद्धतीनं व्यंकटेश माडगुळकर हे मराठीतले एक महत्त्वाचे लेखक आहेत. आणि त्यांची जी पहिली कथा आपल्याकडे आहे यावेळेस अभ्यासाला तिचं नाव आहे झेल्या नावाचं. आता ही थोडीशी दीर्घ स्वरूपाची कथा आहे आणि यामध्ये झेल्या हा जो एक विद्यार्थी आहे किंवा हा जो मुलगा आहे त्याच्याविषयीची अनुभव व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलेला आहे. ते म्हणतात, आता आपण त्याचं वाचन करू. कथा असल्यामुळे ही अगदी सहजपणे आपल्याला आकलन होऊ शकते. ते म्हणतात, आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळं वळण लागलं आहे. इतकं की कधी काळी मानदेशातल्या निंबवडे गाव नावाच्या खेड्यात मी शिक्षक होतो. मला महिन्याकाठी 25 रुपये पगार मिळत होता. मराठी दुसरी आणि तिसरीचे वर्ग माझ्याकडे होते. आणि 3 महिने ज्ञानदानाचं पुण्यकर्म मी इमाने इतबारे करत होतो. या साऱ्या गोष्टी मी विसरून जाव्यात, त्याची कधी आठवणही मला येऊ नये. पण इतके दिवस लोटले तरी ते दिवस माझ्या आठवणीत आहेत, कारण झेल्या लोहाराचं एक पोरग माझा एक विद्यार्थी.
लेखकाचं म्हणणं आहे की आता याचं जे निवेदक आहे, हा निवेदक स्वतःच लेखक आहे आणि त्यांनी सांगितलं की मी कोणत्या खेड्यात होतो, तर निंबवडे नावाच्या एका खेड्यात होतो. 3च महिने मी तिथं काम केलं आणि तिथला जो प्रसंग आहे, सगळं वातावरण मी विसरून जायला पाहिजे होतो, परंतु मी विसरलो नाही. कारण की झेल्या नावाचा जे एक मुलगा आहे, लोहाराचा जे मुलगा आहे, तो माझ्या एवढ्या लक्षात बसला की त्याच्यामुळे मला ते गाव, तो प्रदेश, तो पगार आणि तिथं घालवलेले 3 महिने माझ्या लक्षात आहेत. कशामुळं ओळखीचं आहे तर ते सांगतात. पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो. आता ही कुठली आठवण आहे तर ते शाळेतली. आणि एकवार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली. पाटी, पुस्तकं, फडक्यात बांधलेली दप्तरं किंवा लहान सहान पत्रासाच्या पेट्या पुढ्यात घेऊन चिल्ली पिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत, ते सारखे हिशोब आणि गणित सांगतात की अधूनमधून गोष्टी सुद्धा सांगतात, सारखं मोडी वाचन घेतात की गाणी सुद्धा म्हणायला लागतात, असे विचार त्या चिमण्या डोळ्यातून उड्या मारत असावेत. म्हणजे हा पहिला दिवस आहे त्यांच्या शाळेतला आणि विद्यार्थ्यांची अपेक्षा होती की आता हे सर काय करतात, नेमके कशा पद्धतीचे आहेत. मी एकवार हळूच हसलो. टेबलाखाली रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली. चिनी मातीच्या दौतीत टाक बुडवला आणि म्हणालो, हां हजेरी सांगा रे. साधारणतः मराठी शाळेतले शिक्षक ज्या आवाजात हे वाक्य म्हणतात तसा आवाज मी काढला होता. हजेरीवरची नावं वाचू लागलो. सदाशिव नारायण न्हावी. आता त्यांनी हजेरी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आड्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडं पाहणारं पहिल्या नंबरचं एक पोरग दचकलं. टोपी सावरून अर्धवट उभं राहत ओरडलं, हजर. मी त्याच्या नावापुढे एक आकडा टाकला. अब्दुल फत्तूबाई मुलानी. लाल टोपीचा गोंडा हल्ला आणि चिरका आवाज उठला, हजर. नामदेव तुकाराम माळी. हे नाव वाचताच 2-3 पोरं एकदम ओरडली, गैर. ते गैरहजर. मी त्याच्या नावापुढे फुली मारली. मराठी 2ऱ्या वर्गात एकूण 12 मुलं होती. शेवटचं नाव मी वाचलं, जालंधर एकनाथ लोहार. आणि पुन्हा पोरं ओरडली, गैर आहे मास्तर. लय दिस झालं मास्तर त्यो शाळेत येत नाही. खरंच त्या नावापुढे साऱ्या फुल्याच होत्या. काय येत नाही रे, मी विचारलं. कुणास ठाव मास्तर, आणू जाऊ का बोलावून, एक जणानं विचारलं. घरी न्याही तो, वड्यात चिंचा पाडतोय मास्तर, दुसऱ्या एकानं अचूक माहिती सांगितला. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. 3रीची झाल्यावर 2रीची हजेरी घेतली आणि मग 3 चांगली दणकट पोरं जालंधरला बोलावून आणण्यासाठी पाठवून दिली. मोठ्या वीरश्रीनं ती गेली. खेड्यातल्या शाळेत हे नेहमीच चालतं. मुलगा गैरहजर असला म्हणजे शिक्षकानं त्याला बोलावण्यासाठी मुलं पाठवायची. त्यांनी नाही तिथून त्याला शोधून पकडून आणून शिक्षकापुढे उभं करायचं. त्यानं हिरवा पिवळा होईपर्यंत त्या पोराला मारायचं आणि सांगायचं, आता गैर राहिलास तर याद राख, उलटा टांगीन. वेळापत्रक पाहिलं आणि मी मुलांना गणित सांगू लागलो. 15-20 मिनिटं झाली असतील नसतील तो ती मुलं जालंधरला घेऊन आली. तो हिसकाहिसकी करत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते. सोड त्याला. कुठं होतास रे? वड्यात चिंचा पाडत होता. आम्ही शाळेत चल म्हणल्यावर आई बहिणीवर शिव्या दिल्या मास्तर, पोरांनी माहिती दिली. बटन नसलेल्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या जालंधरचा हा अपभ्रंश बिथरल्या घोड्यासारखा उभा होता. अंगानं किरकोळच, वयानंही फारसा नसावा, 13-14 एवढा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी. अंगात कसले कसले डाग पडलेले, मळलेले, बाहीवर ठिगळ लागलेलं, हात मागाच्या कापडात कुडतं.
त्याला शोभेल अशीच तांबड्या रंगाची चौकडी असलेली गादी पाटाची चड्डी, तिचे दोन्ही खिसे अंगचे खिसे फुगलेले, त्यात बहुधा चिंच्या भरलेल्या असाव्यात. सौम्य आवाजात मी विचारलं, काय रे, शाळेत काय येत नाहीस? काम असतं घरी, गुरमीत झेला बोलला. त्याचे दात काळे आणि किडलेले होते. कसलं? म्हस हिंडवावी लागते, भाता वाढावा लागतो. दादा म्हणतो साळत जाऊ नगस. झेल्याची ही सबब खोटी होती, कारण पहिल्या नंबरला असलेल्या न्हाव्याचा सदा एकदम बोलला, लबाड बोलतोस, काय सुधीक करीत नाही ह्यो घरी. बापाला सांगतो साळत मास्तर मारत्याती म्हणून, अन गावात उन्हाडक्या करीत हिंडतो. काय ऐकत नाही बापाचं. त्यावर झेल्यानं रागारागानं सदाकडे बघितलं आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटला, चल की साळ बाहेर, जीवच घेतो तुझा. झेल्याचा उन्हाळपणा, गुंडगिरी आणि धाडस श्रेष्ठ असल्याची माझी खात्री पटली. तरी सुद्धा मवाळपणाने मी म्हणालो, अरे काम असलं तर विचारून जावं तेवढ्यापुरतं, मी काही नाही म्हणणार नाही तुला. झेल्याचा हिशोब चुकल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. फोका आणि कानफडात घेण्याच्या तयारीनं तो आला होता, पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती. खिशात काय आहे तुझ्या? इतका वेळ बटनाच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्यानं खिशात कोंबले. काय नाही. चिचा आहे त्या मास्तर, असं ओरडून एका पोरानं जागेवर उठून पुढं आला आणि झेल्याच्या खिशात कोंबलेले हात हिसकावू लागला. तसा तो केवढ्या तरी मोठ्यानं ओरडला, अगं आय ग, बोट मुरगाळलं माझं. मला माहित होतं की हा शुद्ध कांगावा होता. तू बाजूला हो रे, जागेवर बैस बघू. मी त्या पोराला दटावलं आणि झेल्याला पुन्हा म्हणालो, झेल्या काढ बघू काय आहे खिशात. चिंचा आहेत का? आण त्या, ठेव टेबलावर, मला हव्यात घरी न्यायला. काही वेळ तो तसंच उभा राहिला आणि मग बोलला, समद्या? हो, आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव, मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या. हिरव्यागार चिंचांचे मोठमोठे आकडे खिशातून भराभर काढून झेल्यानं टेबलावर ठेवले. शाब्बास जालंधर, मास्तराचं ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू. बैस आता जाग्यावर, शाळा सुटल्यावर तुला देईन मी त्यातल्या चिंचा. किडके दात न दाखवता झेल्या खुशीनं हसला. त्यानं एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली, टोपी कपाळावर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गडा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला. मग सर्वांना पुढे येऊन बसायला सांगून मी सिंदबादची गोष्ट मुलांना सांगू लागलो. हिऱ्या मानकांनी भरलेली दरी, झाडाच्या खोडा एवढे पाय असलेले पक्षी आणि हत्तीला सुद्धा गिळणारे साप, सगळी मुलं ऐकण्यात रंगून गेली. डोळे विस्फारलेले, कान टवकारलेले, सगळे रंगलेले, गुंगलेले. मी झेल्याकडे पाहिलं. एका मुलाच्या अंगरख्याची मागील बाजू आणि कोणाच्या तरी दप्तराच्या फडक्याचं टोक याची गाठ तो हलक्या हातानं मारत होता. सर्वांना चुकून आपण काय गंमत करतोय म्हणून झालेला आनंद त्याच्या डोळ्यात मावत नव्हता. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो पहिला प्रसंग लेखकानं सांगितलेला आहे की ते एका शाळेत गेले आणि तिथं तो मुलगा उपस्थित नव्हता. त्याला बोलावून आणलं, त्याला समजावून सांगितलं, तरी त्याचा खोडकरपणा काही त्याच्यातला गेला नव्हता. म्हणजे सर जरी, म्हणजे स्वतः लेखक जरी चांगली गोष्ट सांगत असले तर तो मात्र खोडकरच होता आणि दुसऱ्याची मुलाची शर्ट आणि दप्तर यांची गाठ मारत होता. तर अशा पद्धतीने तो एकदम बदमाशच होता. अशा पद्धतीनं लेखकाने त्याचं व्यक्तिमत्व रंगवलेलं आहे. पुढे ते म्हणतात, दुसऱ्या दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलवून आणला, पण मी त्याच्यावर कधीच रागवलो नाही. एक आठवडा असा लोटला आणि मग मात्र झेल्या नियमित शाळेत येऊ लागला. माझ्या वागणुकीवर तो खुश होता. शाळेत त्यानं कितीही व्रात्यपणा केल्या, खोड्या केल्या, तरी मी केवळ हसायचो.
मुळात झेल्या हा एक चुणचुणीत पोरगा होता हे मला कळून चुकलं होतं. त्याच्या कोवळ्या मनावर संस्कार मात्र चांगले झाले नव्हते. त्याच्या व्रात्यपणात खोड्यात सुद्धा बुद्धीची चमक असे, कल्पकता असे. हळूहळू झेल्या माझा अगदी पट्टशिष्य झाला. तर अशा पद्धतीनं हे जे झेल्याचं वर्णन आहे, झेल्याचा जो प्रसंग आहे, जो एक कथेच्या नायकाच्या स्वरूपात जो लेखकाच्या मनात दडलेला आहे, असा हा झेल्या आणि त्याच्याविषयीच्या आठवणी लेखक इथं सांगतायत की ते एका खेड्यामध्ये गेले, शाळेत गेले आणि तिथं हा जो खोडकर मुलगा आहे, त्या खोडकर मुलानं त्यांच्याकडे लेखकाचं स्वतःचं लक्ष वेधून घेतलं आणि मग त्याला सांभाळणं किती कठीण होतं याच्याविषयी सुद्धा ते म्हणतायत. परंतु त्याच वेळेस एक चांगला शिक्षक म्हणून जी एक महत्त्वाची गोष्ट असते की समजून घेणं विद्यार्थ्यांना, ती लेखकाकडे होती आणि अत्यंत पद्धतशीरपणे त्यांनी हाताळलं त्यांना. आणि त्यांनी एकदा सांगितलं की मी त्याला कधीच रागवलो नाही, त्यानं किती चुका केल्या तरी. आणि त्याची जी बुद्धीचं त्याच्यातलं जे दखल घेण्यासारखी जी गोष्ट होती की तो फार बुद्धिमान होता, त्याच्याकडे कल्पना होत्या, तो एक चुणचुणीत मुलगा होता. फक्त त्याला शिकवण्याची जी पद्धत होती शिक्षकांची किंवा त्याच्यावरचे जे संस्कार होते ते काही फारसे चांगले नव्हते. आणि म्हणूनच त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मी हळूहळू सांभाळत गेलो आणि हळूहळू हा जो झेला आहे हा कोण झाला, तर माझा पट्टशिष्य झाला. तर हा पट्टशिष्य झाल्याच्या नंतर काय करतो नेमकं, याच्या पुढे काय घडतं याच्याविषयी आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. इथं एकंदरीत आपल्या लक्षात आलं असेल की ही एक कथा आहे. लेखक आपल्या आठवणी सांगतो आहे आणि या आठवणीच्या स्वरूपामधून, त्याच्या कथानकामधून झेल्याचं एक व्यक्तिचित्र, त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल, तो कसा असेल, आपल्यासमोर ते जागृत होतं. तर इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये जो उरलेला घटक आहे तो पाहूयात. धन्यवाद.